नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बघता क्षणी खावेसे वाटणारे, खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे उपवासाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. कधी-कधी उपवास असेल तर फराळासाठी काय बनवायचे हा प्रश्न सर्वांनाच नक्की पडतो. तेव्हा अशा प्रकारे जर लाडू बनवून ठेवले तर आयत्या वेळी लगेचच खायला मिळतात. म्हणूनच आज मी उपवासाचे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे लाडू उपवासच काय, कधीही कोणीही खाऊ शकतात. अगदी घरगुती साहित्यात झटपट तयार होतात. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग उपवासाचे लाडू बनवायला सुरुवात करूया. उपवासाचे लाडू बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य अगदी व्यवस्थित खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण अर्धा किलो साबुदाणे घालूया आणि गॅसची फ्लेम अगदी बंद करून साधारणतः 5 ते 7 मिनिटे त्याचा रंग न बदलता अगदी फुलेस्तोवर भाजून घेऊया. साबुदाणा भाजत असताना सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात. साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर आपण पाहू शकता साबुदाणा एकसारखा व्यवस्थित फुलला आहे. आता लगेचच तो आपण एका परातीत काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेतल्यावर त्याचे आपण मिक्सरमधून पीठ तयार करून घेणार आहोत. इथे साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, त्यामुळे मिक्सरमधून आपल्याला त्याचे पीठ करण्यास सोपे होते. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण 1 वाटी भगर घालूया आणि गॅसची फ्लेम बंद करून अगदी खमंग होईस्तोवर भाजून घेऊया. भगर भाजत असताना सतत एकसारखी ढवळत राहायची आहे, म्हणजे ती एकसारखी भाजली जाते. भगर भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिटे अगदी सतत ढवळत व्यवस्थित खमंग होईस्तोवर भाजून घ्यायची आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता भगर अगदी एकसारखी भाजली गेली आहे. आता लगेचच ती आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. भगर थंड झाल्यावर त्याचे मिक्सरमधून आपण बारीक पीठ तयार करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात पूर्णपणे थंड करून घेतलेले साबुदाणे थोडे थोडे करून घालूया. राहिलेले साबुदाणे दुसऱ्या बॅचमध्ये आपण दळून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर असे पीठ तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीक पीठ दळून घ्यायचे आहे. आता ते आपण चाळून घेऊया. त्यासाठी इथे मी बाऊलवर एक चाळणी ठेवली आहे. आता त्यात साबुदाणा पीठ घालून अगदी व्यवस्थित चाळून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे पीठ अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या बॅचमध्ये साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पुन्हा साबुदाण्याचे पीठ अगदी तशाच प्रकारे व्यवस्थित चाळून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे सर्व साबुदाण्याचे पीठ मी व्यवस्थितपणे चाळून घेतले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात साबुदाण्याचा रवा आणि जी भाजून घेतलेली भगर होती ती आपण घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर असे पीठ तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे भगरीचे पीठ दळून घ्यायचे आहे. तेही आपण त्याच बाउलमध्ये अगदी व्यवस्थितपणे चाळून घेऊया. आपण पाहू शकता दोन्ही पिठे मी अगदी व्यवस्थित चाळून घेतली आहेत. आता ती आपण चमच्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता दोन्ही पिठे अगदी एकजीव व्यवस्थित करून घेतल्यावर ती आपण तुपात भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण जे साबुदाणा आणि भगरीचे पीठ तयार करून घेतले आहे ते आता त्यामध्ये घालूया आणि चमच्याने अगदी एकसारखे करून 1 वाटी तुपापैकी अर्धी वाटी तूप आता ह्या स्टेजमध्ये त्यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम बंद करूनच साधारणतः 5 ते 7 मिनिटे पीठ खमंग होईस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता पिठाने तूप पूर्णपणे शोषून घेतले आहे. आता त्यात जे राहिलेले अर्धी वाटी तूप होते तेही आपण घालूया आणि पीठ एकसारखे ढवळत राहून व्यवस्थित भाजून घेऊया.
पीठ भाजत असताना अशा प्रकारे दाबून दाबून खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे लाडू महिनाभर टिकण्यास मदत होते. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता पिठाचा थोडासा रंग बदलला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात डेसिकेटेड कोकोनट घालूया. जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुके खोबरे किसून ते पीठ भाजून झाल्यावर अगदी वेगळे भाजून घ्यायचे आहे. आता डेसिकेटेड कोकोनट पिठात घातल्यावर अगदी व्यवस्थित एकजीव करत करत साधारणतः 2 मिनटे खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 मिनटानंतर आपण पाहू शकता पीठ अगदी बदामीसर झाले आहे आणि अगदी व्यवस्थित खमंग भाजले गेले आहे. आता गॅस बंद करूया आणि ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता भाजलेले पीठ बाउलमध्ये काढून घेतल्यावर त्यात 1 वाटी पिठी साखर घालूया. इथे मी साखर मिक्सरमधून दळून घेताना त्यात 2 ते 3 वेलच्या घालून अगदी बारीक पूड तयार करून घेतली आहे. आता त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालूया. भाजलेल्या शेंगदाण्याची भरडही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आणि साखरेचे प्रमाणही इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता सर्व जिन्नस अगदी चमच्याने प्रथम व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता हे मिश्रण फारच गरम आहे त्यामुळे सर्व जिन्नस मिक्स करताना मी चमच्याचा वापर करत आहे. जर मिश्रण कोमट असेल तर तुम्ही हाताचाही वापर करू शकता. आपण पाहू शकता लाडवाचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्स झाले आहे. परंतु लाडू अगदी व्यवस्थित वळता यावा आणि लाडवाला अगदी स्मूथ टेक्स्चर पेढ्याप्रमाणे यावे त्यासाठी ते मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात थोडे थोडे करून लाडवाचे मिश्रण घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण पल्स मोडमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे. ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले लाडवाचे मिश्रणही मी पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेत आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आणि एकसारखे करून घ्यायचे आहे. आता लगेचच लाडू वळायला घेऊया. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळवून घेत आहे. त्यासाठी लाडवाचं हे मिश्रण हातात घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने लाडू वळवून घ्यायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. किती सहजतेने लाडू वळला जात आहे. अशा प्रकारे तयार झाला गोल गरगरीत असा उपवासाचा लाडू. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखविते आहे. त्यासाठी लाडवाचे मिश्रण घेऊन अशा प्रकारे अलगदपणे लाडू वळवून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता दुसराही किती सहजतेने लाडू तयार झाला आहे. अशाच प्रकारे राहिलेले लाडूही मी अगदी व्यवस्थितपणे वळवून घेत आहे. आता उपवासाचे लाडू बनवण्यासंबंधी आपण टीप पाहूया. उपवासाचे लाडू बनवताना साबुदाणे आणि भगर अगदी वेगवेगळे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि अगदी पूर्णपणे थंड करून घेतल्यावर मिक्सरमधून बारीक पीठ तयार करून घ्यायचे आहे. कारण साबुदाणा भाजून घेतल्यावर मिक्सरमध्ये लगेचच बारीक होत नाही आणि त्याचे पीठ तयार होत नाही. म्हणून साबुदाणा पूर्णपणे अगदी थंड करूनच नंतर त्याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे. साबुदाणा आणि भगरीचे पीठ तयार करून घेतल्यावर 5 ते 7 मिनटे पीठ मंद गॅस करून अगदी खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. म्हणजे लाडू महिनाभर टिकण्यास मदत होते. लाडवाचे मिश्रण तयार करून घेतल्यावर पुन्हा पल्स मोडमध्ये अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे. त्यामुळे लाडवाला पेढ्याप्रमाणे टेक्स्चर तर येतेच आणि लाडू खाताना तोंडात विरघळतो. अशा प्रकारे तयार झाले अगदी घरातील मोजक्या साहित्यात झटपट होणारे असे उपवासाचे लाडू. हे लाडू इतके पौष्टिक आहेत की उपवासच काय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण त्याचा आस्वाद घेऊ शकतात. तुम्ही अशाच प्रकारे उपवासाचे लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट आणि गोड रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.